मोठे जेठ आहेत आमच्या घरात, सगळ्यात मोठे आता हेच आहेत बघा. काय नाही, आपलं मज्जा मज्जाने चालल्यात सोडून. त्यांच्यावर काही सक्ती नाहीये सोडायची. इथेच आपली 2 एकर पडीक ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या गुरांसाठी. त्या गुरामध्ये त्या पडकामध्ये सोडतात आणि मस्तपैकी तिथेच ते आराम त्यांचं चालू असणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपले मीराताई. पहा ईट भट्टी बघा. ईट भट्टीवरच्या लोकांचं किती कठीण आहे बाबा. ह्या महिलांचं खरंच खूप कौतुक आहे बघा. किती छोटी छोटी मुलं कडेवर घेऊन कामं करतायत आणि एवढ्या थंडीमध्ये. आणि ह्यांची घरं पण इथेच बांधलेली आहेत. पहा माझ्या गावची प्रगती. महिला टेबल सीट घेऊन चालले महिला. किती छान आहेत सगळ्यांची घरं बघा गावी. म्हणून सगळे गावात कोणाला राहायला नको वाटते. कारण का ना, शेतामध्ये मोठे मोठी जागा सगळ्यांनी आईस पैस. पुढच्या आठवड्यामध्ये सगळे कणस बाहेर पडतील. फक्त दीड महिन्याने ही ज्वारी काढायला येणार आहे. 1.5-2 महिन्यापर्यंत हे काही राहत नाही. संक्रांत झाली की ज्वाऱ्या काढायला सुरू. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट करून सांगायला विसरू नका. मला तरी कळू द्या कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहताय. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहता हे मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.